the people be. We are gathering together unto Him. We are praising together unto Him. We are praising together unto Him. Unto Him shall the praising of the people be. We are praising together unto Him. We are sharing together unto Him. We are sharing together unto Him. Unto Him shall the sharing of the people be. We are sharing together unto Him. The theme for today's adoration is unity that builds the relationship. सांघिक प्रयत्नातून ऐक्यातून संबंध जोडणे as we have gathered together in this sacrament, we thank God for being with us. And as He is with us, we worship Him, we adore Him, we thank Him, we glorify Him. परमेश्वर आपणा समवेत आहे, त्या परमेश्वराचे आपण आभार मानूया, त्याचा गौरव गाऊया, त्याची स्तुती करूया, त्याला वंदन करूया.
आपणा प्रत्येकांसाठी ऐक्य हे फार महत्त्वाचे आहे. सांघिक प्रयत्नातून आपण जीवनामध्ये पुढे जात असतो. सांघिक प्रयत्नातून दुःख कष्टातून आपण वाट काढत असतो. सांघिक प्रयत्नातून आपण यशाचं शिखर गाठत असतो. सांघिक प्रयत्न म्हणजे एक शक्ती आहे. When we are united, we have the strength. When we are united, we are able to face the challenges of the life. We are able to achieve success in our life. As Jesus says, Father, that they may be one as we are one. We see the great unity in the Holy Trinity, the Father, the Son, and the Holy Spirit, united perfectly. प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो, हे पित्या, आपण जसे एक आहोत तसे त्याने देखील एक व्हावे. आणि ते ऐक्य आपण पवित्र त्रैक्यामध्ये बघतो. पिता परमेश्वर, प्रभू श्री ख्रिस्त आणि पवित्र आत्म्यामध्ये एक महान ऐक्याचं उदाहरण आणि आदर्श आपल्यासाठी आहे. संत पौलाचे करंथीकरास पहिले पत्र, अध्याय 12 ओवी 12 आणि पुढे. Letter of Saint Paul to the Corinthians, chapter 12, verses 12 and followed. कारण ज्याप्रमाणे आपणातील प्रत्येकाला एक शरीर आणि त्याला अनेक अवयव असतात, आणि तरीही सर्व अवयव जरी ते पुष्कळ असले तरी त्याचे मिळून एक शरीर बनते.
तसेच ख्रिस्तात सुद्धा आहे. जर आपण यहुदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र असून आपणाला एकच आत्मा देह म्हणून दिला आहे, कारण एका आत्म्याने आपल्याला एक शरीर होण्यासाठी बप्तिस्मा दिलेला आहे. आता एका मानवी शरीरात एकच अवयव असत नाहीत, तर पुष्कळ असतात. जर पाय म्हणतो मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर तो या कारणासाठी शरीराचा नाही असे होत नाही, होते का? आणि जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर तो या कारणासाठी शरीराचा नाही असे होते का? संबंध शरीरच जर एक डोळा असते तर आपल्याला ऐकता कसे आले असते? परंतु प्रत्यक्षात शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे ठेवला आहे. आणि सर्व अवयव जर एकच अवयव असते तर शरीर कोठे असते? पण असे आहे की अवयव अनेक आहेत, शरीर मात्र एकच आहे. डोळा हाताला म्हणू शकत नाही की मला तुझी गरज नाही, किंवा दुसरे उदाहरण द्यायचे तर डोकं पायाला म्हणू शकत नाही मला तुमची गरज नाही. यासाठी की शरीरात कोणतेही मतभेद नसावेत, तर उलट अवयवांनी एकमेकांची काळजी घ्यावी. म्हणून तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात आणि वैयक्तिकरित्या अवयव आहात. शिवाय देवाने मंडळीत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, चमत्कार तत्ता ते ज्यांना आरोग्य देण्याचे दान आहे हे. St. Paul letter to the Corinthians gives the example of the body. One body, many parts. Each part has its own function and responsibility. All the parts depend on each other for the functioning of the whole body. Each part has its own role to play in building up the body. So also we are one in Christ Jesus. The great example of the unity
which we see in our body. प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला आपल्यामध्ये ऐक्य घडवून आणण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर आपला प्राण दिला, वधस्तंभावर आपलं जीवन समर्पित करून पुनरुत्थित होऊन त्याने आपलं पित्याशी नातं सोडलं, आपले संबंध बळकट केले. तो एक उत्तम मेंढपाळ आहे. तो मेंढरांना एकत्र करतो आणि मेंढरांसाठी आपला प्राण समर्पित करतो. Jesus came on this earth to build a new relationship, to unite us to God the Father. And for this reason, Jesus died on the cross, surrendered himself on the cross, and he built a new relationship with God the Father and relationship with each other. He is the good shepherd. He gathers the lambs in his arms. He keeps us together. And so let us all together sing the hymn. How Jesus gathers us. Like a shepherd, he feeds his flock and gathers the lambs in his arms, holding them carefully close to his heart, leading them home. Say to the cities of Judah, prepare the way of the Lord. Go to the mountain top, lift your voice. Jerusalem, here is our God. Like a shepherd, he feeds his flock and gathers the lambs in his arms, holding them carefully close to his heart, leading them home. I myself will shepherd them, for others have led them astray. The lost I'll rescue and heal their wounds and pasture them, giving them rest. Like a shepherd,
leading them home. रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, असे प्रकार अनेक आहेत, परंतु सेवा मात्र एकच आहे. There are various ways of service, but there is leeway to serve, that is to serve God and serve each other. करंथीकरास लिहिलेल्या पत्रात आपण ऐकलं, परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. कोणी प्रेषित असेल, कोणी संदेष्टा असेल, कोणी आजारांना आरोग्य देणारा असेल. सेवेचे विविध प्रकार आहेत. ऐक्य ही सगळ्यांची गरज आहे. मग कुटुंबात असू दे, समाजात असू दे, कार्यालयात असू दे, धर्मामध्ये असू दे, राजकारणामध्ये असू दे, देशामध्ये असू दे, किंवा साऱ्या विश्वास असू दे. ज्या कुटुंबात ऐक्य असते ते कुटुंब भक्कम असते. ज्या देशात ऐक्य असते तो देश देखील मजबूत आणि भक्कम असतो. कुटुंबामध्ये विविध व्यक्ती असतात, लहानपासून वृद्धापर्यंत. मुलं, पती पत्नी, ज्येष्ठ नागरिक, आणि कुटुंबासाठी सर्वांची गरज असते. सर्वांचं योगदान मूल्यवान असते, महत्वाचं असते. मग ती लहान मुलं असू दे किंवा वृद्ध असू दे, पती पत्नी असू दे किंवा तरुण असू देत. कुटुंबाच्या भल्यासाठी सर्वांचं योगदान महत्वाचं असतं.
समाजामध्ये देखील ऐक्य महत्वाचं असतं. आपलं चर्च म्हणजे एक कुटुंब आहे, एक परिवार आहे. आणि आपल्या या परिवारामध्ये ऐक्य महत्वाचं आहे. आपले विविध विभाग असतील, विविध संस्कृती असतील, आपली भाषा अलग असेल, आपलं राहणीमान अलग असेल, परंतु आपण एक कुटुंब आहोत. Unity is very important. Important in family life, religious life, social life, political life, and also for the country and for the world. Unity is the strength. Our family, we have various members, children, the old, young, the married couples. But each one is important and precious. We as the church is one family. We may differ in our language, in our culture. We may belong to other zone, but we are one. आजचं शुभवर्तमान संत लूक अध्याय 8 ओवी 1 ते 3 मध्ये सांगत आहे. येशू उपदेश करत आणि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी आणि गावोगावी फिरत होता. तेव्हा त्याच्याबरोबर ते 12 प्रेषित आणि दुष्ट आत्मे आणि विकार ह्यापासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मगदालिया म्हटलेल्या मरेतून 7 भूते निघाली होती ती, हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहन्ना, तसेच सुसान्ना आणि दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या. त्या आपल्या पैशा अडक्याने त्यांची सेवा चाकरी करत असत. The Gospel of Luke chapter 8 verses 1 to 3 tells us, as Jesus went on preaching the good news with his apostles,
there was some women disciples followed him. Mary Magdalene, the wife of Herod Steward, Joanna, then Susanna and other women. Helping them in preaching the gospel, the good news. Jesus had the unity with his Father. He also had the team of the apostles and also the disciples, men and women. प्रभू श्री ख्रिस्त आपल्या पित्याच्या कार्यात आपल्या पित्याबरोबर ऐक्य साधून होता. त्याचप्रमाणे आपल्या कार्यात सहभागी घेत असताना त्याने 12 प्रेषितांची निवड केली. सांघिक प्रयत्नातून आपली शुभवर्तमान देण्यासाठी. त्याचबरोबर त्याला अनेक अनुयायी होते, पुरुष आणि स्त्रिया. त्यांच्या या कार्यामध्ये एकत्र येऊन त्यांना सहकार्य करत होते. Is our family united? आपलं कुटुंब एकत्र आहे का? आपले विचार भिन्न असतील, आपल्या आवडी निवडी भिन्न असतील, आपली भाषा भिन्न असेल, परंतु आपल्यामध्ये ऐक्य आहे का? We may have different opinions, different thinking, different culture, different language. But is there unity in us, in our family? How do I use my talents, my skills, my ability? माझ्यामध्ये जे सुप्त गुण आहेत, माझ्यामध्ये जे कौशल्य आहे, परमेश्वराने जे काही मला दिलेलं आहे त्याचा उपयोग मी कसा करतो? To build a family, to build a church, to build a society. आपल्या कुटुंबाची बांधणी करण्यासाठी, आपल्या देऊळ मातीची बांधणी करण्यासाठी, आपल्या समाजाची बांधणी करण्यासाठी आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा आपण सदुपयोग करतो का?
आपण सर्व एक आहोत. वी आर वन. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देऊळ मातेसाठी, आपल्या समाजासाठी. We are one for our family. We are one for our church. We are one for the society. Are we? We are one in the Spirit, we are one in the Lord. We are one in the Spirit, we are one in the Lord. And we pray that all unity may one day be restored. And they'll know we are Christians by our love. Yes, By our love, yes, they know we are Christians by our love. We will walk with each other, we will walk hand in hand. We will walk with each other, we will walk hand in hand. And together we'll spread the news that God is in our land. And they know we are Christians by our love. By our love, yes, they know we are Christians by our love. Yes, we are one in the Lord, because our Lord has died for us to unite each other as one body. आपण सर्वजण परमेश्वरामध्ये एक आहोत आणि त्या परमेश्वराने आपल्या स्वतःचा जीव आपल्यासाठी समर्पित केलेला आहे की जेणेकरून आपण एक राहावेत, एक व्हावेत. What happens when we are divided? जेव्हा आपल्यामध्ये विभाजन होतं तेव्हा काय होतं? The best example, the example of the prodigal son. The day he gets divided from his father, he becomes a slave. He gets problems, difficulties. He loses his identity. But when he comes back to his father, united to his father, there is joy, there is relationship, there is peace, there is celebration. जेव्हा आपण विभक्त होतो तेव्हा काय होतं? उदया पुत्राचा दाखला आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. आपल्या पित्यापासून विभक्त झाल्यामुळे त्याची परिस्थिती काय होते? तो एक चाखर बनतो, लाचार होतो, दुःखाला आणि कष्टाला सामोरे जावं लागतं, उपासमार, स्वतःची ओळख विसरून जातो, गुलाम होतो. परंतु जेव्हा तो आपल्या बापाबरोबर जोडला जातो त्याला पुन्हा एकदा नवीन ओळख मिळते. तिथे समेट असतो, संबंध जोडला जातो, तिकडे आनंद असतो, तिकडे उत्सव असतो. एकमेकापासून विभक्त झाल्यामुळे आपल्या स्वतःला त्रास, दुःख आणि वेदना होत असतात. When we get divided, we suffer. We go through the pain. We go through the agony. Am I united to my family?
Am I united to my zone? Whatever may be my zone. Am I united to my parish? Am I united to my diocese? Am I united to the church all over? माझ्या कुटुंबात ऐक्य आहे. ज्या विभागात झोन मध्ये मी राहतो त्यांच्या बरोबर ऐक्यात मी राहतो. संतांना माझं कुटुंब आहे, त्या कुटुंबात मी ऐक्याशी राहतो. माझं धर्मप्रांत नाशिक आहे, त्या धर्मप्रांतात मी ऐक्यात राहतो. देऊळ मातेशी मी ऐक्यात आहे. What divides our pride, our money? Sometimes the caste and creed. We forget we are human beings, the children of God. And that's why Jesus taught us the prayer, Our Father. We are the children of one Father. And so we are one family. Nothing should divide us. No money, no power, no culture, no language, no caste, no creed. आपल्यामध्ये भेदभाव का येतो? आपल्यामध्ये असलेला घमंड किंवा आपला अधिकार, आपला पैसा, आपला स्वार्थ, द्वेष, मत्सर, ईर्ष्या. प्रभू श्री ख्रिस्ताने सुंदर प्रार्थना शिकवली आपल्याला. आमचे स्वर्गीय बापा, एका पित्याची आपण लेकरं आहोत आणि त्यामुळे आपण एक कुटुंब आहोत. ही भावना आपल्या मनात रुजवली पाहिजे. ही भावना आपल्या मनात वाढवली पाहिजे. ही भावना आपण आपल्या मुलांना शिकवली पाहिजे की आपण एक आहोत. Do we underestimate others? आपण दुसऱ्यांना खाली बघतो. Do I neglect others and their opinion? मी दुसऱ्यांकडे दुर्लक्ष करतो. Do I listen to the others? मित्रांचं ऐकतो. Do I encourage and appreciate others? मी दुसऱ्यांना प्रोत्साहन देतो. त्यांची वाहवा करतो का? Do I criticize others, blame others, compare others, judge others, argue with the others? मी दुसऱ्यांची टीका आणि निंदा करतो का? दुसऱ्यांची तुलना करतो का? दुसऱ्यांचा न्याय करण्याचा प्रयत्न करतो का? दुसऱ्यांबरोबर वाद करतो का? संतांना एक कुटुंब म्हणून माझं योगदान काय आहे? Saint, as a family, what is my contribution to bring the unity?
प्रत्येकांना अधिकाराची खुर्ची मिळेलच असं नाही, परंतु प्रत्येकांना देवाची मुलं म्हणून चर्चच्या जडणघडणीसाठी, चर्चच्या प्रगतीसाठी नक्कीच योगदान देता येईल. All of us may not get the same chair, but all of us as the children of God can help the progress of the church. I may not be the parish council member. I may not be in the youth. I may not be in the SSVP. I may not be in the lay missionary. I may not be in the women's group. But do I support and help each other to bring the unity? मी पॅरिश काउन्सिल मध्ये नसेल, मी विन्सेंट डी पॉल मध्ये नसेन, महिला मंडळामध्ये नसेन, युवक संघटनेमध्ये नसणार, प्रापंचिक मिशनरी मध्ये नसणार, परंतु मी चर्च ऐक्य साधण्यासाठी काय करू शकतो? का जे आहेत त्यांची मी निंदा करतो, त्यांचं विभाजन करतो? डू आय डिवाइड द अदर्स? डू आय क्रिटिसाइज द अदर्स? God has given the freedom. God has given the responsibility. Both the things are important and both of them go together. We like the freedom, we don't like the responsibility. देवाने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु देवाने आपल्याला जबाबदारी देखील दिलेली आहे. आपण स्वातंत्र्याचा लाभ घेतो, परंतु जबाबदारी पार पाडतो का? लहान कोण आणि मोठा कोण ही स्पर्धा नको. Who is great and who is small? We are not here for the competition, but we are here to build the body of Christ with our love and service. लहान मोठा नाही, तर ख्रिस्ताचं शरीर आपल्याला बांधणी करायचं आहे. ख्रिस्त सभा आपल्या प्रेमाद्वारे आणि सेवेद्वारे. That's why we need the unity to build a relationship. आणि त्यासाठी संबंध जोडण्यासाठी ऐक्य महत्वाचं आहे. त्या ऐक्यासाठी प्रार्थना करूया. Let's pray for the unity in our family, in our church, in our society. ते ऐक्य आपल्या घरात, आपल्या चर्चमध्ये, आपल्या समाजात असावं म्हणून प्रार्थना करूया. Let's pray especially for the Holy Church, for Pope Francis, our Bishop Lutz Daniel, all leaders of the church, that they may work for the unity. Pray also that God may help us in this difficult situation, the coronavirus. God may show us His path and way, show us the light, and take away this virus from us. Give the strength to those who are sick in the hospitals, in the houses. मातेसाठी प्रार्थना करूया. आपले परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, आपले महागुरु लुट्स डॅनियल, ख्रिस्त सभेचे सर्व सेवक नेते, की त्याने ख्रिस्त सभेमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे या कोरोना व्हायरस पासून परमेश्वराने आपल्याला मुक्त करावं म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करूया.
ask the question, what do I do to bring the unity in the family, in the church, in the society? प्रश्न विचारूया, ऐक्यासाठी मी काय करतो, घरात, देऊळ मातेसाठी, समाजात. Coming together is the beginning. Working together is the progress. Staying together is the success and the fruit. एकत्र येणे सुरुवात आहे. एकत्र राहणे ही प्रगती आहे. एकत्र कार्य करणं हे त्याचं फळ आहे. Now let's take the consecration of the diocese to the Immaculate Heart of Mary. Into your hands, O Mother of the Church, we lovingly entrust our Bishop Lutz Daniel, and in a special way, those who have the great responsibility of shepherding the flock entrusted to their spiritual care. We commend to you the priests and religious men and women who are preparing themselves for the service in your Son's vineyard. We consecrate to you all our families, the parents, the children, and the youth, with the many challenges they are facing each day, to be the salt of the earth and the light of the world, and all our friends and benefactors. We lift up to you, O Mother of Mercy and Compassion, the broken families and the lapsed Catholics in our diocese, our sick, poor, aged, and lonely brethren, and all those who are in any way are being discriminated against or are being denied their human rights and liberties. We confidently place under your maternal protection all our parishes, small Christian communities, associations and institutions, our schools and colleges, our hospitals and clinics, and our homes for the aged, the abandoned, the disabled, and the dying. O Mother of all mankind, we pray for the spiritual and political leaders of our nation. Give them a world vision where moral and ethical values have an important place and priority, and determination to work selflessly for the common good of our country and its people. We remember also our sisters and brothers and other faiths and denominations. Help us all to live as loyal citizens, united under the same national banner, as the children of the one loving Father who is in heaven. We recommend to you in a special way those who misunderstand, ill-treat, or persecute us. Teach us to forgive them, for they know not what they do. Most Holy Mary, mediatrix of all graces, intercede for our beloved motherland before the throne of the Almighty God, that His peace may reign on the national frontiers, that the people of India may live in harmony within the diversity of their cultures, customs and beliefs, and that many may be led to acknowledge as their personal Lord and Savior Jesus Christ, your Son, who lives and reigns with God the Father and the Holy Spirit, forever and ever. Amen. Let us pray for the intention of our Holy Father. Our Father who art in heaven, hallowed be thy name, thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not into temptation, but deliver us from all evil. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Glory be to the Father, and to the Son, and to the Holy Spirit. As it was in the beginning, is now, and ever shall be, world without end. Amen. आता सर्वजण एकत्र आपण आराधनेचं गायन घेऊया. जय जय जय.
केवळ श्रद्धेला गोचर केवळ श्रद्धेला जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला स्वर्गातील भाकर तू त्यांना दिलीस ती सर्व गोडीचा समावेश आहे आपण प्रार्थना करूया हे देवा तू आश्चर्यकार संस्कारात आपले दुःख मरणांच्या मासाडे स्मरण ठेवले आहे म्हणून आम्ही तुझे शरीर व रक्त यांच्या पवित्र रहस्याचा आदर करावा आणि तुझ्या तारणदायी कृपेचा लाभ घ्यावा असे आम्हाला वरदान दे तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो, येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, येशूचे नाव धन्य असो, त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो, त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो, त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवरील अति पवित्र संस्कारात येशू धन्य असो, वेदीवरील अतिपवित्र संस्कारात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो, कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अति पवित्र मर्या थोर देव माता धन्य असो, अतिपवित्र मर्या थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो, तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य तिचे असो. गौरवमय स्वर्गनयन धन्य असो, तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मर्या कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो, मर्या कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता व संतान करवी धन्य असो, देव आपल्या दूतान व संतान करवी धन्य असो. O sacrament most holy, O sacrament